आपल्या आयुष्यात एक गोष्ट हमखास असते. काही लोक असे असतात जे मुद्दामून आपल्याला अस्वस्थ करतात, चिडवतात, कमी लेखतात, टोमणे मारतात किंवा सतत आपली शांतता बिघडवतात. ते आपल्याला रागावलेले पाहू इच्छितात. आपण गोंधळलेले, दुखावलेले, कमजोर वाटावे हीच त्यांची मानसिक मजा असते. आणि आपण काय करतो? राग येतो, आवाज वाढतो, शब्द चुकतात आणि शेवटी नुकसान आपलंच होतं. पण खरी ताकद काय आहे माहित आहे? शांत राहून समोरच्याला धडा शिकवणं. आज आपण हेच पाहणार आहोत. कोणताही वाद न करता, शिवीगाळ न करता, आवाज न वाढवता आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसं त्यांच्या जागेवर ठेवायचं. आधी हे समजून घ्या, ते तुम्हाला का त्रास देतात. आधी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचे आहे. जे लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात, टोमणे मारतात किंवा टेन्शन देतात, ते स्वतः आतून आनंदी नसतात. माणूस जेव्हा समाधानी आणि सुखी असतो तेव्हा तो दुसऱ्याचं मन दुखावत नाही. असे लोक आतून असुरक्षित असतात. त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो किंवा सतत कुणाचं तरी लक्ष हवं असतं. कधी कधी ते स्वतःच्या दुःखामुळे इतरांना त्रास देतात. यामुळे लक्षात ठेवा, त्यांचं वागणं तुमच्याकडे नाही, त्यांच्या आतल्या गोंधळामुळे आहे. हे समजलं की राग आपोआप कमी होतो आणि मन शांत होतं. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. खूप लोकांना वाटतं की आपण शांत राहिलो, गप्प बसलो म्हणजे आपण हरलो. पण खरं तर शांत राहणं ही कमजोरी नाही, ती मोठी ताकद आहे. शांत राहणारा माणूस स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवतो. तो रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलत नाही किंवा चुकीचे निर्णय घेत नाही. अशा व्यक्तीला परिस्थिती नीट समजते आणि ती योग्य पद्धतीने हाताळता येते. ज्याला सहज राग येत नाही त्याला कोणीही पटकन भडकवू शकत नाही. म्हणून शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर स्वतःवरती ताबा ठेवणं आणि शहाणपणाचं वागणं आहे. 3. प्रतिक्रिया देणं थांबवा, प्रतिसाद द्या. आपल्याला त्रास देणारे लोक आपल्या प्रतिक्रियेवरती जगत असतात. तुम्ही रागावलात, दुखावलात किंवा ओरडलात तर त्यांना आनंद मिळतो, कारण त्यांचा हेतूच तो असतो. तुमची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचा विजय असतो. पण जेव्हा तुम्ही लगेच उत्तर देत नाही, थोडं थांबता आणि विचार करून शांतपणे बोलता, तेव्हा ते गोंधळतात. कारण त्यांना अपेक्षित असलेला राग त्यांना मिळत नाही. कोणी टोमणा मारला तर भांडण्याऐवजी शांतपणे ठीक आहे, तुमचं मत आहे किंवा मी वेगळा विचार करतो असं म्हणा. ही साधी पण शांत प्रतिक्रिया समोरच्याचा खेळ मोडते आणि तुमची मानसिक ताकद दाखवते. नंबर 4. कमी बोला पण ठाम बोला. शांत आणि समजूतदार माणूस जास्त बोलत नाही, पण जे बोलतो ते ठाम आणि स्पष्ट असतं. जे लोक त्रास देतात त्यांना तुमच्याकडे लांब उत्तर, स्पष्टीकरण आणि बचाव हवा असतो, कारण त्यातूनच त्यांना वाद वाढवता येतो. म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थोडक्यात आणि स्पष्ट बोलणं जास्त प्रभावी ठरतं. लहान वाक्यांमुळे तुमची भूमिका स्पष्ट होते आणि समोरच्याला पुढे बोलण्याची संधी मिळत नाही. मला हा विषय नको, मी असं वागणार नाही किंवा इतकंच पुरे असे शब्द शांत असतात, पण त्यात ठामपणा असतो. अशा पद्धतीने बोलल्यास तुम्ही स्वतःचा मान राखता आणि अनावश्यक वाद टाळता. नंबर 5. त्यांच्या पातळीवरती उतरू नका. जे लोक खालच्या पातळीवर बोलतात, अपमान करतात किंवा वाईट शब्द वापरतात, त्यांच्या पातळीवरती जाणं कधीच योग्य नाही. तुम्हीही तसंच बोललात किंवा वागलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय उरतो? अशा वेळी शांत राहणं आणि आत्मसन्मानाने वागणं हेच शहाणपणाचं लक्षण असतं. शांत वागून तुम्ही हे दाखवता की तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाणारे नाहीत आणि तुमचा स्तर वेगळा आहे. हीच गोष्ट अशा लोकांना जास्त अस्वस्थ करते, कारण त्यांना वाद हवा असतो पण तुम्ही तो देत नाही. त्यामुळे स्वतःचा दर्जा खाली न आणता शांततेतून खरी ताकद दाखवा. नंबर 6. तुमची शांतता हीच शिक्षा आहे. काही लोक मुद्दाम तुम्हाला दुखावतात, कारण त्यांना वाटतं की तुम्ही कमकुवत व्हाल, कोसळाल किंवा निराश व्हाल. त्यांचा हेतू तुम्हाला मानसिकरित्या हरवण्यात असतो. पण जेव्हा ते पाहतात की तुम्ही शांत आहात,
तुमचं आयुष्य नीट पुढे चालत आहे आणि तुम्ही हसताय, तेव्हा त्यांना धक्का बसतो. कारण त्यांनी दिलेला त्रास तुमच्यावरती परिणामच करत नाही. तुमची शांतता, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची वृत्ती हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरते. अशा वेळी त्यांचा प्रयत्न फसलेला असतो आणि तुम्ही कोणताही वाद न करता जिंकलेले असता. म्हणून स्वतःची शांतता जपा, तीच तुमची खरी ताकद आहे. नंबर 7. आयुष्यातील सर्वात मोठा आणि शेवटचा धडा असा आहे की आपण सगळ्यांना बदलू शकत नाही. प्रत्येक माणूस आपल्या स्वभावानुसार वागतो आणि त्याला जबरदस्तीने बदलता येत नाही. पण आपण स्वतःला नक्की बदलू शकतो. जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकता, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणं थांबतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा मान राखायला शिकता, तेव्हा कुणाचं वागणं तुम्हाला तोडू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही अनावश्यक लोकांना त्यांच्या बोलण्याला आणि वागण्याला महत्त्व देणं सोडता, तेव्हा मनावरचा भार हलका होतो. आयुष्य अधिक शांत, सोपं आणि आनंदी वाटायला लागतं. स्वतःमध्ये केलेला हा बदल खरा विजय असतो, कारण तो तुम्हाला आतून मजबूत बनवतो आणि आयुष्याला नवीन दिशा देतो. मंडळी, लक्षात ठेवा की आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शिवी देऊन, भांडून किंवा ओरडून काहीच साध्य होत नाही. अशा वागण्यातून परिस्थिती अजून बिघडते. खरा धडा तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही शांत राहता, आत्मविश्वास ठेवता आणि स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करता. तुमची शांतता आणि सकारात्मक पुढे जाणं हेच तुमचं खरं उत्तर आहे. म्हणून शांत राहा, ठाम राहा आणि स्वतःवरती प्रेम करा. कारण तुमची मानसिक शांतता कोणालाही मोडू देऊ नका.